हरिओम. परमामृत ग्रंथ प्रकरण 1. परमामृत चिंतन. मंगलाचरण. परमपूजनीय श्री मुकुंदराज यांना मराठी भाषेचे आद्य कवी असं म्हटलं जातं. त्यांना प्रथम वंदन. त्यांच्याकडून परमामृत हा मराठी भाषेतला पहिला ग्रंथ लिहिला गेला. ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1272 म्हणजे इसवी सन 1290 या साली ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला आणि तो सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतला. असं समजलं जातं की ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर 106 वर्षे म्हणजे 1184 साली हा परमामृत ग्रंथ मुकुंदराजांनी लिहिला आणि त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे 1188 त्यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला. तो ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वकालात लिहिलेला असला तरी त्याची भाषा त्यांच्या उत्तर काळातल्यासारखी आहे. जयतपाळाला परमार्थाचा उपदेश करण्यासाठी त्यांनी ग्रंथ निर्मिती केली. त्यासंबंधी ते म्हणतात, जशी भगीरथामुळे विश्वाला गंगा मिळाली त्याप्रमाणे जयतपाळामुळे ग्रंथ निर्माण होऊन जगाला शाश्वत सुखाचा मार्ग मिळाला. परमामृत हा ग्रंथ प्रथमच प्रेरणा देतो की केवळ शब्दज्ञानात समाधान न मानता आत्मज्ञानाकडे वाटचाल केली पाहिजे. ती कशी केली पाहिजे ते या ग्रंथात सुस्पष्ट आणि अतिशय नेमकेपणाने सांगितलं असल्यामुळे या ग्रंथाला आत्यंतिक महत्त्व आहे. मुकुंदराजांनी आपल्या गुरुपरंपरेविषयी विवेक सिंधू ग्रंथामध्ये माहिती दिली आहे. ती अशी आहे, तरी आदिगुरु श्री आदिनाथ, तेथुनी श्री हरिनाथ, तयाचा शिष्य रघुनाथ जो गुणसिंधू, बाणगंगेच्या तिरी मनोहर अंबानगरी, तेथे प्रगटले श्रीहरी जगदीश्वर. मुकुंदराजांचे जे आजेगुरु होते श्री हरिनाथ हे मोठे अधिकारी आणि अवतारी पुरुष होते. मुकुंदराजांनी त्यांना प्रत्यक्ष विष्णूचा अवतार म्हटलेलंच आहे. हरिनाथ जर अवतारी पुरुष होते तर त्यांनी गुरु कशासाठी केले? यावर मुकुंदराजांनी म्हटले की कृष्णाने जसं सांदीपनींना गुरु केलं किंवा दत्तात्रेयांनी शंकरांना गुरु केलं तसं हरिनाथांनीही भगवान शंकरांना गुरु करण्यासाठी तप केलं. भगवान शंकर प्रगट झाले आणि त्यांनी हरिनाथांना वर मागायला सांगितलं. हरिनाथांनी हा वर मागितला की जे पडले संसार घोर बंदी, नेणती आपुली शुद्धी, जय जय कल्याणनिधी तुवा तारावेजी. या संसारामध्ये जे लोक घोर बंदी होऊन पडलेले आहेत, आपलं मूळ स्वरूप काय आहे याची ज्यांना शुद्ध नाही म्हणजे जाणीव नाही, त्यांचं तारण करावं. तरी ज्ञानदेवे स्वानुभव, जेणे चुकती भवार्णव, भेटे निराकार निरवयव परब्रह्मजे. परमात्मप्राप्ती माणसाला कशी होईल याचं तत्त्वज्ञान नको, तर त्याचा स्वानुभव कसा येईल याचं एकंदर प्रक्रियात्मक ज्ञान तुम्ही द्यावं. ही साधी आणि सरळ मागणी त्यांनी केली. भगवान शंकरांनी हास्य केलं आणि ते म्हणाले, ही मागणी तुझ्याकडूनच पूर्ण होईल, असं तुला वर देतो. तुझा संप्रदाय निर्माण होईल, त्याच्यामध्ये ज्ञानाचं कधीही साकडं पडणार नाही, त्यात सतत ज्ञानप्रधानता राहील आणि तुझ्या वचनावरती जे विश्वास ठेवतील, अर्थातच योग प्रक्रियेद्वारा आत्मज्ञानाच्या दिशेने साधना करतील, त्यांना मुक्ती प्राप्त होईल. हे माझं ज्ञान तुझ्या शरीरात शिरून तुझ्या मुखाद्वारे तुझ्या शिष्यांना प्राप्त होईल. जणू शिवशक्ती त्यांच्यात प्रवेशली आणि ते प्रगाढ समाधीत गेले. 22 दिवसांनी ती समाधी उतरली आणि ते सावध झाले. तेव्हापासून ते सहसा देहभावावर नसलेले, निजानंदात निमग्न असलेले योगज्ञानी या स्थितीत होते. हरिनाथांनी काही शिष्य संप्रदाय निर्माण केला. ज्या शिष्यांवर अनुग्रह केला त्यांच्यामध्ये सुरेंद्र भारती प्रमुख होते. त्याशिवाय त्यांचे आणखी पुष्कळ शिष्य होते. त्यातल्या रामचंद्र नावाच्या शिष्यावर त्यांच्या अनुग्रहाचा विशेष परिणाम झाला. हरिनाथांनी त्याला उपदेश देताना जी समाधी लागली ती 18 दिवसांनी उतरली. हे रामचंद्र म्हणजेच मुकुंदराजांचे गुरु रघुनाथ. हे रघुनाथ आणि हरिनाथ
या दोघांचीही समाधी नागपूरजवळ अंभोरा नावाच्या क्षेत्री आहे. त्या ठिकाणी 5 नद्यांचा संगम आहे. ते भगवान शंकरांचं स्थान आहे आणि अति सुंदर आहे. मुकुंदराजांची समाधी नागपूरजवळ मध्य प्रदेशातल्या बैतूल गावी आहे. तिथं त्यांचे सद्गुरू रघुनाथ यांनी एक घळ खोदून घेतली होती. पुढे त्या घळीत बसून विवेक सिंधू या ग्रंथाचं विवरण करावं म्हणून समर्थ रामदास स्वामी तिथे राहिले होते. इतका तो ग्रंथ त्यांना विलक्षण आवडला होता. त्याचवेळी त्यांचं परमामृत या ग्रंथाचे अवलोकन चिंतन झालंच असेल. दासबोधामध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ठिकठिकाणी विवेकसिंधू आणि परमामृत ग्रंथांमधल्या धारणांचं आणि शब्दांचं सुद्धा जे सामर्थ्य आहे ते पाहून आश्चर्य वाटतं. या ग्रंथाचा फारसा उल्लेख कुणी केलेला नाही, परंतु समर्थांनी मात्र विवेकसिंधूवर विवरण ग्रंथ लिहायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी बैतूलमध्ये ते त्या घळीत जाऊन राहिले होते हे निश्चित आहे. कारण ही घळ समर्थांची बैतूलची घळ म्हणून ओळखली जाते. त्या काळात तिथं समर्थांकडून जे काही कार्य झालं असेल ते कदाचित काही काळाने प्रगट होईलही. मुकुंदराज हे शांकर मताचे म्हणजे शंकराचार्यांच्या मताचे अद्वैती होते. जरी ते अद्वैत वेदांती असले तरी सगुण उपासनेच्या बाबतीमध्ये त्यांचं मत होतं की चित्त आलंबने विण जरी न राहे स्थिरपण तरी देवाचे सगुण स्वरूप चिंतावे. निर्गुण उपासना सगुणासहित करावी अशीच त्यांची भूमिका होती. ही सगळ्याच संतांची भूमिका आहे. परमामृत या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे हे अध्यात्मपर अनुभूतीशास्त्र आहे. त्या तत्वज्ञानाशी संबंधित जे जे शब्द येतात त्यांचं अतिशय सुंदर विवरण केलं आहे. त्या अवस्था प्राप्त कशा होतील याचं विवरण केलेलं आहे. आत्मसाक्षात्कार रिअलायझेशन ऑफ सेल्फ या विषयाला पूर्णपणे वाहिलेला म्हणून हा अनन्यसाधारण महत्त्व असलेला ग्रंथ आहे. हरिओम.